मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते 32 कोटीहून अधिकच्या खैरे धरण प्रादेशिक पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन. विभागातील 20 गावांना होणार शुद्ध जल पुरवठा. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीनं ग्रामस्थांसह गोगावले यांनी व्यक्त केली नाराजी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत महाड तालुक्यात खाडीपट्ट्यातील खैरे धरण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन रविवार 16 फेब्रुवारी 2025 रोजी रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी गोगावले यांच्या समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता प्रशांत भांबरे, कार्यकारी अभियंता श्री नागदेन, आयुक्त तहसीलदार भांबड, प्रकल्प सल्लागार संदीप गांगुर्डे, ठेकेदार श्री रेडेकर, उद्योजक सीताराम उभारे तसेच शिवसेनेतर्फे विधानसभा संघटक एकनाथ सुकुम, तालुका संपर्क प्रमुख इकबाल चांदले, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, माजी उपसभापती शोयबभाई पाचकर, विनेरे विभाग प्रमुख अनंत सावंत, युवासेना तालुका प्रमुख रोहिदास अंबावले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या योजनेअंतर्गत विभागातील खैरेतर्फे तुडील, वलंग, आदिस्ते, रोहन, ओवळे, तेलंगे मोहल्ला, चिंबावे मोहल्ला, चिंबावे, सुतारकोंड, वराठी, गोमेंडी, ताडवाडी, जुई बुद्रुक, कुंबळे, कोसंबी, सोनघर, रावढळ, वामने सापेतर्फे तुडील, लोअर तुडील, बेबलघर इत्यादी गावांना या शुद्ध जल पुरवठा योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक घरोघरी शुद्ध जल पुरवठा होणार असल्यानं विभागातील संपूर्ण गावातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना जिल्हा परिषद विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना होती. ग्रामस्थांची ही भावना माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी जाहीरपणे बोलून दाखवल्यानं मंत्री गोगावले यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत. या जलशुद्धीकरण केंद्राला विभागातील जवळपास 20 ते 22 गावे जोडली जाणार असून जलजीवन मिशनची कामं 70% पूर्ण झाली आहेत. 30% बाकी आहेत. लवकरच ही कामं पूर्ण होतील आणि विभागातील गावांना शुद्ध पाणी मिळेल. याप्रसंगी नामदार भरतशेठ गोगावले यांनी जलशुद्धीकरण केंद्राला प्राशन करून पाहत हे पाणी बाजारात विक्रीसाठी असणाऱ्या पाणी बॉटलपेक्षाही शुद्ध असल्याचं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. म्हणजे आता आपल्याला मान्यवरांनी कल्पना दिलेली आहे की 32 कोटीची नळ पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे किती का बाकी आहे? 30% काहीतरी काम बाकी आहे, ते पूर्ण करू. आपले कोल्हापूरचे ठेकेदार एक चांगले व्यक्तिमत्व आहे, काम करत आहेत, ज्यांची मगाशी सेतूशेठनी नावं घेतलेली आहेत, त्यांच्याकडे काम पाण्याची जबाबदारी दिली होती प्रादेशिक योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेनं. तर त्यांचं जय महाराष्ट्र करायचं ठरलं ना, त्यांचं 100% जय महाराष्ट्र करूया. कारण आम्हाला काम करणारे पाहिजे, नुसतं वैयक्तिक स्वार्थ साधणारा आम्हाला माणूस नको आहे. कारण आमच्या लोकांना, महिलांना, भगिनींना जर व्यवस्थित त्यांनी पाणी दिलं तर आमचं काय म्हणणं नाही. पण एवढ्या वर्ष जास्त, कारण रोज डाळ भात खाऊन कंटाळा येतो. कधीतरी आमटी बिमटी लागते ना तिखट, किंवा बुधवारी रविवारी जरा वेगळं पण लागतं आपल्याला, तर त्याचा बदल करू शकतो त्याला. आणि जे अधिकारी आज काय कारण असतो, योग्य कारण असेल तर ठीक आहे, परंतु जर चीफ इंजिनियर येऊ शकतात, एक्झिक्युटिव्ह येऊ शकतात आणि तुम्ही DEP जेई जर येऊ शकत नसाल तर मग तुमचा विचार आम्हाला तर कळवलं होतं का नाही व्यवस्थित? काय अडचण कोणी सांगितली होती का? बरं ठीक आहे, ते काय बाकी असेल ते बोगा. रविवारचा दिवस तर सुट्टीचा, आज गणरायाचा संकष्टीचा पण दिवस आहे. आज आमचा रविवार फुकट गेलाय, कारण आज संकष्टी असल्यामुळे आम्ही काय वसण काय खात नाही, म्हणून हे आमचे आपलं काय म्हणजे खातो आम्ही. तर म्हणजे असो, एक चांगले अधिकारी आपल्याला मिळालेले आहेत. साहेब, आमचा हा समुद्रपट्टीचा भाग आहे, डोंगरपट्ट्याचा भाग आहे आणि त्याच्यातूनच हे असं एक पाणी आलं ते पण थोडं घडूळ आलं, त्याचा गाळ काढायचा आहे, त्याच्यावरती जे काही प्रक्रिया करावी लागेल. कारण गाळ जर जास्तीत जास्त प्रमाणात काढला तर मला वाटतं एवढं मोठं फिल्ट्रेशन पण करायची आवश्यकता लागणार नाही. पाणी तर स्वच्छ दिसतंय वरती, परंतु ज्यावेळेला पाऊवरती खेचलं जातं त्यावेळेला ते घडूळ पाणी येतो. तर त्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये स्पेशल गाळ काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगा, ते आपण विचार करूया. तर म्हणजे ही योजना परिपूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर काही गावांना मला वाटतं पाणीपट्टीची माप आहे,
हा आणि जे काही गाव आहे त्यांना पण दूषित झालेली आहे. सगळे दूषित खारी पडतात आमच्या दूषित झालेलं संपूर्ण MIDC मध्ये टोटल योजनेला MIDCनी गोमेटी पडेल पलीकडे पुढे घरामध्ये आम्हाला खैरे एक मीटिंग घेतो तुमची उद्योग मंत्र्यांच्या सोबत त्यांचे अधिकारी इथले अधिकारी साहेब येतील आणि हे सगळं आपण त्यांना इतिवृत्त कळवू आणि जे काय आपल्याला तुम्हाला सगळ्यांना जी काय पाणीपट्टी माफ करायची आहे त्याचा उपयोग काय कराल का आम्हाला त्याचा दिया उसका भी भरा नाही दिया उसका भी भरा. काय मालूम नाही. माझी एकच विनंती आहे आम्ही काम करतो ते बोलतो आम्ही काम नाही करणार तर आम्ही बोलणार नाही. आज घरात माझा कार्यक्रम आहे बायको सारखी फोन करते आता विभाग प्रमुख कुठे गेला तुझं काय खेळ नाही कारण त्याच्यावर ते बिल काढलंय आम्ही तर म्हणजे असो तिथून आम्हाला मुठोगीला जायचं मुठोगीचं एक उद्घाटन आहे तर आज ज्या स्वच्छ सुंदर चांगलं पाणी ज्यांनी काम केलं त्यांना धन्यवाद ज्यांनी काम करून घेतलंय त्यांनाही धन्यवाद आणि पाणी पिणाऱ्यालाही धन्यवाद कारण पाणी हे सगळ्यात महत्वाची बाब आहे पाण्याचा आरोग्याशी फार मोठा संबंध येतो आता आम्ही काय अधिकारी सगळे लोक आम्ही बिसलरीशिवाय पाणी पित नाही हे बिसलरी आता ह्याच्यात पण किती अडचणी आहेत हे आम्हालाच माहिती आहे परंतु करणार काय आता फॅशन झालेली आहे ना पण आम्ही नाही बिसलरीचं शक्यतो पाणी पित घरनं गरम पाणी उकळून घेतो आणि मग ते बाटलीत टाकून पितो त्याचं कारण आहे उकळून पाणी प्यायलेलं कधीही आरोग्याला हानिकारक होऊ शकत नाही हा माझा तुम्हाला दावा आहे बाकी काही कारण नाही तुम्ही जेवढं पाणी उकळून थंड करून प्याल एक जंतू पण राहू शकत नाही आज तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी एक चांगली योजनेचं काम केलेलं आहे आणि जी 32 कोटीची योजना आता परिपूर्ण करून द्या ती करायची आहे साळवी म्हणून एक आपले जागेचे काय मालक आहे जर इथं आले असले तर ठीक आहे नसते आले तर त्यांना सांगा पाण्या एवढं पुणे दुसरं कुठलं नाही आणि आम्हाला तुमचं फुकट पण नाही ना त्याचे आम्ही पैसे दिले जागेचे पैसे मी स्वतः दिलेले लक्षात ठेवा परंतु जे काय उर्वरित किंमत ती पण आम्ही द्यायला तयार आहोत आता वर्कच झालाय तिथं काय पिकणार आहे काय नाही आम्हालाच कळत नाही पण आयुष्यात तुमची पाठी लावून टाकू तिथं पैसे पण देऊ आणि पाठी पण लावू ज्यांच्या संबंधित जे साळवे असतील त्यांना गुरुजी तुमच्या बरोबरचे आहेत का म्हणजे आपल्या बरोबरचे म्हणजे आपल्या थोडं समजून सांगायचा प्रयत्न करा आमची विनंती आहे सगळ्या 21 गावं 30 वाड्या वस्त्या यांच्या सहित कारण एवढं पुण्याचं काम दुसरं कुठं असू शकत नाहीये आणि तुम्हाला त्याची भरपाई आम्ही देतोय असं नाही आणि सगळी जागा पण घेत नाही जेवढी लागणार आहे तेवढीच जागा घेतो आम्ही आणि त्याचा मोबदला तुम्हाला देतो जाण्याचा रस्ता हे ते सगळं आज आपण तुम्ही चालला तुमच्यासारख्या मंडळींचा जर पाय उलटा पालटा झाला असता तर त्याला 4 शिव्या खाव्या लागल्या असत्या तर मंडळी असो मी पुन्हा एकदा विक्रमाला काळजी करू नका तुला काही लगेच घेत नाही म्हणजे असं आहे की आज जे पाणी आम्ही देतो तर सगळ्यांसाठी देतोय असं नाही आहे की अर्ध्या लोकांना देतो आणि अर्ध्याला देत नाही सगळ्यांना देतोय आणि आमच्या मुस्लिम समाजाला तर जास्त पाणी लागतं किती मदत दिली होती आम्हाला पण माहिती आहे आम्ही आजच्या जबाब करत नाही लक्षात ठेवा कारण तुम्हाला आम्हाला पुढाऱ्याने किती शिव्या खायला लागतात घरच्या बायका माणसांच्या ते आम्हाला माहिती आहे आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवायची असते चाळी लक्षात ठेवा की असं ना आम्ही काम करत असेल तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा काम नसेल करा तर तुम्ही आम्हाला सहकार्य करू नका कोणाला वेळ लागले का लोकांना एका माणसाला सलग 4 वेळा निवडून द्यायला आम्ही पण काहीतरी करतो ना मला यायला उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो पण जवळजवळ 300 ते 400 माणसांना सकाळी घालवलं मी आणि मग इकडे आलो तरी अर्धा ढकलत गाडीत बसलो करणार का लोक बिचारे लांबून येतात अडचणी असते पण असो तुम्ही एवढं वाट बघत बसला चांगली व्यवस्थित सुंदर योजना तुम्हाला कायम स्वरूपाची करून देतो आणि पुढच्या काही टप्प्यामध्ये त्याचा काळ पण कसा काढता येईल तोही काढून हे फिल्ट्रेशन प्लॅन सारखं चालू राहून तुम्हाला जल जीवन मिशन अंतर्गत खैरे प्रादेशिक योजना ही 32 कोटी योजना मंजूर झालेली आहे त्याचं 70% काम पूर्णत्वाला झालेलं आहे परंतु आजचा जो जलशुद्धीकरण जो प्रकल्प आहे त्याचं उद्घाटन आज आम्ही ह्याच्यासाठी केलेलं आहे की जी जुनी योजना आहे त्याच्यामधून गढूळ पाणी जातोय आणि गढूळ पाणी गेल्यामुळे रोगराई वगैरे हा त्रास आमच्या ह्या जनतेला सामोरं जायला लागतोय म्हणून मला वाटतं पत्रकारांच्या माध्यमातून ही बातमी लावली गेली होती तुमच्या माध्यमातून
तर ते काम पूर्ण जलशुद्धीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळं ती जुन्या योजनेला फक्त हे जलशुद्धीकरणाचं पाणी सोडायचं एवढंच हा आजचा उद्घाटन झालेलं आहे. परंतु 32 कोटीच्या योजनेचं काम जवळजवळ 70% झालेलं आहे, 30% अपुरं आहे. ते पूर्ण झाल्यावर पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही मोठ्या प्रमाणात याचा भव्यदिव्य उद्घाटन करणार आहोत. आमच्या या खाडीपट्ट्यातील या MIDCच्या पाण्यामुळं हे म्हणजे दुर्गम हे सगळं दूषित पाणी झालं होतं आणि आज खैरे धरणाच्या माध्यमातून आज ही योजना आम्ही पूर्ण आपल्या नल जल जीवनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण योजना करत आहोत. जवळजवळ 20 ते 22 गावावाड्या वस्त्यांना आमच्या या वस्त्यांना आम्ही आज पाणी पुरवठा त्याच्यातून होणार आहे. आता याच्यामध्ये मुख्य जो भाग आहे तो जिल्हा परिषद ही योजना चालवते आणि त्यांनी हे पुढील जो पाण्याचे जो त्यांच्या टाक्या वगैरे साफ करणं किंवा पाईप फुटले तुटले असतील ते पूर्ण करून तो स्वच्छ पाणी लोकांपर्यंत कसा पोचेल हा त्याच्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. जर का यदाकदाचित त्यांनी त्याच्यात दुर्लक्ष केला तर आज नामदार साहेबांनी आमच्या समोर इशारा सुद्धा दिलेला आहे. तर आजचा हा फक्त जलशुद्धीकरण प्रकल्पाचाच उद्घाटन होता. बाकी जल जीवन मिशन अंतर्गत जी 32 कोटीची योजना आहे त्याचा उद्घाटन काही दिवसातच काम पूर्ण झाल्यावर आम्ही करू.